राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला। वर्षभरात डेंग्यूमध्ये 26 जणांचा तर हिवतापानं 20 जणांचा मृत्यू। केंद्र सरकारकडून मंजूर केलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये जळगाव मनमाड आणि भुसावळ खांडवा या प्रकल्पांचा समावेश। देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। पुजारी आणि नागरिकांच्या सूचनांसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर। काँग्रेसनं प्रचारात पूर्णपणे सहकार्य न केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। विधानसभेतील विजयानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकरांचं जंगी स्वागत। एकनाथ शिंदे यांची माघार नाही तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची शिंदेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया। ईव्हीएमच्या विरोधात सांगलीच्या विटा शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। ईव्हीएम हटावचे नारे देऊन घोषणाबाजी। कन्नड विधानसभा मतदारसंघात तळनेरच्या बूथ क्रमांक 80 वर घोळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मात्र प्रतिनिधीकडून आकडेवारी लिहिताना गडबड झाल्याचा संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींचा खुलासा। भुसावळ शहरातील दिनेश टेंट हाऊसला भीषण आग। आगीत जवळपास 40 ते 50 लाखांचं नुकसान। वर्ध्याच्या आर्वीत विद्युत पारेषणच्या सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरला भीषण आग। आगीचं कारण स्पष्ट। पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई। चंद्रभागेच्या पात्रातून वाळू उपसा करताना 17 होड्या कटरनं तोडून टाकल्या तर एक ट्रॅक्टरही पोलिसांकडून जप्त करण्यात आला। बीड जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं धान्य वितरण। यावर ठोस कारवाई करा अन्यथा तहसीलदारांना हे निकृष्ट धान्य भेट दिलं जाईल। आम आदमी पार्टीचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।